तर नमस्कार मित्रांनो, रोहित के ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोल्हापूरला आपण खास जाणार आहोत हॉटेल 712 येथे जेवण करण्यासाठी। तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे हॉटेल 712 येथे। तर प्रतीक सरांनी आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि मयूर सर खाली उतरलेले आहेत। तर मयूर आपल्याला रामराम करत आहे। तर नमस्कार, रामराम, चला आतमध्ये आपण जाऊयात। तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलेलो आहेत आणि तुम्हाला मी इथे दाखवणार आहे यांनी कशा प्रकारे सजावट केली आहे। मित्रांनो, या हॉटेलमध्ये येतानाच आपल्याला असं वाटते की जणू आपण एखाद्या खेडेगावातच आलेलो आहे। तर खूपच सुंदर प्रकारे इथे गोशाला बी यांनी केलेली आहेत, बाकी इतर प्राणी पण इथे आहेत। तर चला, तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्टी दाखवतो। तर चला, सर्वप्रथम या ठिकाणी एक विहीर दिसत आहे, तर आपण विहीर बघून येऊयात। विहीर खूप खोल आहे का, कारण बोर्डवर तिथे लिहिलेलं आहे विहिरीत डोकावू नये, लहान मुलांना विहिरीजवळ जाऊ देऊ नये। तर चला, तुम्हाला विहीर दाखवतो। अरे बापरे, विहीर तर फारच खोल आहे, तर तुम्हाला ते आता असे दाखवत नाही मी। तर मित्रांनो, विहीर बघून झाल्यानंतर आता तुम्हाला इथे दाखवते, इथे बदक सुद्धा आहेत। तर बघू शकता इथे बदक आहेत। तर मयूर बदकांबरोबर काहीतरी बोलत आहेत, तर आपण बघूयात बदके आणि निघूयात पुढच्या साईडला। तर पुढच्या साईडला मित्रांनो, तिथे आपल्याला काही ससेही दिसलेले आहेत। तर चला, मी तुम्हाला ससे पण दाखवतो। म्हणजे खूपच सुंदर अशा प्रकारे इथे ससे बी दिसत आहेत आणि सगळे पांढरे ससे आहेत। तर ते बघून सुद्धा अगदी मन प्रसन्नच होत आहे। तर फायनली ज्याची आपण वाट बघत होतो ते म्हणजे आपले जेवण। चला, मस्तपैकी आपण मटणावर ताव मारूयात। तर मित्रांनो, भूक इतकी लागली होती आणि जेवण इतकं खूप सुंदर होतं की शूटिंग करायचंच राहून गेलं। तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।